नमस्कार सर्वांना, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ना आपल्याला इडली बनवायची होती. तर इथे ना त्यासाठी मी चटणी बनवून घेतली. आधी सांबार काय बनवायचं नव्हतं, कारण की सकाळी खूप घाई असते आणि सांबार बनवायचं जर असेल तर निवांत वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला शॉपवर पण जायचं असतं. तर म्हटलं घाई इकडे इडली बनवून घ्यावी. मुलांना टिफिनसाठी पण द्यायची होती आणि त्यांना तर सर्वात जास्त आवडती, म्हणून ही इडली बनवायला घेतली होती आज. आणि जर इडली बनवायची असेल तुम्हाला सुक्या खोबऱ्याची किंवा ओल्या खोबऱ्याची, आणि त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून टाकायचे आणि थोडी फुटाण्याची डाळ पण टाकायची आणि इतकी छान मस्त अशी चवदार इडलीची चटणी होते. आणि तडक्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ना, त्याच्यामध्ये टाकायचं उडदाची डाळ. तर थोडीशी 1-2 चमचे उडदाची डाळ घ्यायची आणि ती पण तेलामध्ये छान तडतडू द्यायची. मगच आपल्या चटणीला फोडणी द्यायची. तर इकडे ना चटणी तयार झाली होती आणि इडलीचं पीठ छान फर्मेट झालं होतं. पूर्ण डबा भरून आलं होतं वरती ते. तर एवढं छान पीठ झालेलं होतं ना, पहिल्यांदाच झालं होतं माझं असं इडलीचं पीठ. याच्या आधी व्हायचं, पण एवढं छान फुगून असं डबा भरून वगैरे होत नव्हतं. तर एवढं छान झाल्यानंतर मला पण बरं वाटलं. तर इकडे इडली करायला सुरुवात केली होती आणि सकाळी खूप घाई असते. इकडे ताईंचं पण काम चालू होतं. तर इकडे पाण्याला उकळी आलेली होती, शेगडीवरती ठेवलेलं होतं मी. मग आता म्हटलं इडली बनवून घेऊया. आणि त्यानंतर आहे ना मला काही शूट करायला वेळच भेटला नाही. तर खूप घाई असते सकाळी, मुलांचं त्यांना शाळेत जायचं असतं. तर सगळ्यांना वेळेवर सगळं लागतं. तर मग एवढी घाई होऊन जाते सकाळी. काय दिन सांडून मग नाही काल सारखं मग सारखे सांडून माणसं. तर आत्ता सध्या पावसाळ्याचे 2-4 दिवस झाले, दिवस चालू झाले आणि इकडे ना चिक्कूच्या झाडावरती साप निघाला होता. कोणत्या जातीचा होता ते काहीच माहीत नाही. तर पावसाळ्यामध्ये सर्व गोष्टी अशा होतातच. आणि मस्त झाडावर जाऊन बसलेला होता तो. त्याच्यानंतर म्हणजे असे सगळे बघत होते, पण तो असं जागेवरचा हलायला पण बघत नव्हता. तर इकडे ना पावसाला पण सुरुवात झाली होती आणि सारखा पाऊस पडतोय. तर पाऊस नाही आला तरी आपल्याला असं वाटते कधी पडणार आहे, आणि जास्त झालं तर असं वाटते
उगाच पडतोय, किती दिवस झाले पाऊस पडतोय, अशी गंमत होते आपली सगळ्यांची. तर इकडे ना पाऊस असला की सर्वांची चिडचिड होते. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे शॉपवर जायला निघालो होतो आणि इकडे विहानला, चित्राला त्यांना स्कूलमध्ये सोडत होतं आणि आम्हाला पण शॉपवरती जायचं होतं. तर इकडे आम्ही चाललो होतो मोठ्या गाडीमध्ये, कारण की आज खूप पाऊस होता. त्याच्यानंतर मस्त गाणी ऐकत मस्त पावसाचा आनंद घेत इकडे तिकडे बघत आम्ही शॉपवरती येऊन पोहोचलो. आणि तिथे आल्यानंतर पण इतका जोरात पाऊस यायला सुरुवात झाली, म्हणजे असं वाटत होते की आता पुराची परिस्थिती निर्माण होते काय आपल्या संगमनेरमध्ये, एवढा पाऊस यायला सुरुवात झाली होती. तर दिवसभर पाऊस चालूच होता, काही असं सुचत पण नव्हतं काही करायचं वगैरे. तर त्याच्यानंतर आहे ना पुन्हा आम्ही घरी जायला निघालो. तर जवळपास 6 वाजले होते. जाताना पण पाऊस चालूच होता. सकाळी येताना जेवढा पाऊस होता, जाताना पण तेवढाच पाऊस होता. तर मग अशा वातावरणामध्ये मस्त घरी गेलो आणि त्याच्यानंतर आहे ना घरी गेल्यानंतर पहिल्यांदा चहा वगैरे घेतला आणि खूप थंडी वगैरे वाजत होती पावसामध्ये. तर मग पाऊस चालू असला की संध्याकाळच्या जेवणामध्ये असं गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं, नवीन पदार्थ ट्राय करावा वाटतो. तर घरी गेल्यानंतर बिर्याणीची फरमाईश होती घरच्यांची. तर मग म्हटलं ठीक आहे, चला आपण बिर्याणी करूया. इकडे संध्याकाळी मस्त अशी बिर्याणी बनवली होती आणि पाऊस चालू असल्या कारणाने आणि खूप वेळ झाला होता, त्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही. तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.